नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. झालेली आहे सकाळची सुरुवात, चहापाणी झालं, मी फ्रेश झाले, माझं आवरून झालं, देवपूजा पण झालेली आहे. इकडे देवपूजा पण केली सकाळी लवकरच. आज आषाढी एकादशी असल्यामुळे पटकन देवपूजाही आवरून घेतली. बाकीचे दुसरी कामं झालेली आहेत. आता फराळाचं बनवायचं बाकी आहे. साबुदाणा खिचडीची तयारी पण करून ठेवलेली आहे मी. इथे शेंगदाणे भाजून वगैरे घेतलेले आहेत, सगळं तयार करून ठेवलं आहे बघा. साबुदाणा काय मी रात्रीच भिजत ठेवलेला होता आणि इकडे शेंगदाणे वगैरे भाजून शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे. इकडे मिरच्या कट करून घेतल्यात. ह्यावेळेस आता मिरच्या कट करून टाकणार आहे. बघू कशा लागतात. पहिल्यांदाच टाकते मी अशा कट करून, नाहीतर मिक्सरमधून दळूनच टाकत असते. आणि इकडे बटाटे उकडून घ्यायचे. बटाटे उकडून पण छान लागतं आणि कट करून पण छान लागतं. असं दोन्ही कधी कसं वेगवेगळ्या पद्धतीनं बनवत असते, जसं वाटेल तसं. दही वगैरे तर आणलेलंच आहे, केळी आहे, बरंच काय काय उपवासाचं. तर चला आता खिचडी बनवायला घेते. साबुदाणा ना थोडासा जास्तीच भिजत ठेवला आहे. रात्री साबुदाणा वडे बनवायचे आहेत, त्याच्यामुळे दोन्ही वेळा साबुदाणा खिचडी नाही खाल्ली जात ना. तर आता म्हटलं साबुदाणा खिचडी बनवू आणि रात्री ना साबुदाणा वडे बनवू. छान लागतं साबुदाणा वडे, पण मला पण आवडतं. तसं बाहेरच जात असतो खायला आम्ही कधीमधी साबुदाणा वडे, पण आता खूप गर्दी असेल त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आपण घरीच बनवू. जमतं मला तसे घरी बनवायला, छान बनवते. त्याच्यातला अर्धा साबुदाणा काढून ठेवते. साबुदाणा रात्री भिजत ठेवला ना खूप छान भिजतो. किती फुगला आहे बघा हा साबुदाणा, खूप फुगला आहे, एकदम असं छान फुगला आहे पण. आणि असं बनवल्यावर मऊ मऊ होतं, असं लिंबर नाही राहत. त्याच्यामुळे रात्रीच भिजत ठेवायचा साबुदाणा. मी तर दरवेळेस रात्रीच भिजत ठेवत असते. एवढं याच्यासाठी ठेवते वड्यांसाठी बाजूला, आणि एवढं आता बनवते साबुदाणा. बस होऊन जातं. आणि साबुदाणा भिजत ठेवताना काय करायचं, 4 ते 5 पाण्याने साबुदाणा धुवून घ्यायचा पहिलं, आणि मग नंतर थोडंसं पाणी ठेवून भिजत ठेवायचं साबुदाणा. खूप छान भिजतो तसं. बटाटे पण उकडले असतील. आता ह्या वेळेस मी बटाटे उकडून टाकते साबुदाण्यामध्ये. छान लागतं तसे उकडून पण. आणि दरवेळेस मी काय करते, बारीक बारीक असं कट करून घेत असते सगळ्या आणि त्या टाकते साबुदाण्यामध्ये. शिजले, थोडे शिजले, बऱ्यापैकी शिजले. आत्ताचे बटाटे ना लवकर शिजतच नाहीत, काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. दररोज स्वयंपाक बनवायचा असतं तरी एवढा उशीर होत नाही. आज निवांत सुट्टी असल्यामुळे एकदम निवांत सगळं. 1 वाजत आलाय आणि असं काही वेळ लागत नाही साबुदाणा बनवायला किंवा वेफर्स वगैरे तळायला. लगेच बनवून होतं. अर्ध्या पाऊण तासात तर सगळं बनवून होतं. त्याच्यामुळे आज थोडंसं निवांतच आवरलं. नंतर सकाळचं पटकन आवरून 1 वाजेपर्यंत जेवायला बसत असतं. कधीतरी निवांत पण बरं वाटतं. रोजचीच घाई धावपळ चालू असतं. पहिल्यांदा हे सगळं तळून घेते आणि मग नंतर साबुदाणा बनवायला घेते. मग साबुदाणा बनवल्या लगेच बसता येतं फराळ करायला. घरीच बनवलेले आहेत मी साबुदाणे बटाट्याच्या चकल्या. किती छान झाले बघा, एकदम फुगले आयटम. की साबुदाणा तर किती फुगलं. घेतलं तळून सगळं. आता खिचडी बनवून घेतली. कढई ठेवून घेतली. कढई खूप जाड आहे, स्टीलची कढई आहे. किती छान आहे बघा. बरेच असे भांडे आणलेले ते आम्ही, खूप छान आहेत. त्याच्यात साबुदाणा चिकटत नाही, खाली करपत नाही, काही तळायला वगैरे बनवायला खूप छान कढई आहे. पूर्ण स्टील आहे याच्यामध्ये. जे कढया आत्ता नवीन आणले ना, मी पूर्ण स्टीलच्या कढया घेऊन आलो. पातेले पण स्टीलचेच आणलेले आहेत. खूप जाड पातेले आहे एकदम. महाग आहेत ह्या वस्तू अशा, पण वापरण्यासाठी खूप चांगल्या आहेत. भाज्या वगैरे काहीच असं फोडणी वगैरे देताना काहीच करपत नाही, काही नाही. नाही तर काही लगेच जळून जातं मसाला टाकलेला. तसं याच्यामध्ये एकदम जाड असल्यामुळे काहीच होत नाही.
तापायला वेळ लागतो थोडासा, पण छान होतं. बरं थोडंसं पाऊस उघडलाय, जाता येईल मंदिरात वगैरे. जर सारखं पाऊस लागून राहिला तर जाता येत नाही मंदिरात. तसं मोठ्या गाडीमध्ये गेल्यावर काही प्रॉब्लेम नाही, पण तिथे गेल्यानंतर सगळं पाऊस 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 पडत असतो, त्याच्यामुळे किचकिच वाटत असतं. त्याच्यामुळे तर मी ही साडी घातली जुनी पहिली, नाही तर मला ते नवीन आणलेल्या साड्या त्याच्यामधली साडी घालायची होती. म्हटलं जर पाऊस जर पडला तर बस खराब होऊन जातं त्या साड्या, म्हणून नाही घातली मी नवीन साडी. जाऊ म्हटलं पण छानच आहे ना, एवढी पण काही जुनी नाही आहे, छान दिसते हे पण ती घालावीशी वाटत होती मला नवीन आणलेली, पण नको. खूप जपते मी कपड्यांना, त्याच्यामुळे नाही घातली मी. किती मोकळा मोकळा झाला जरा साबण, इतकं वाजता मोकळा मोकळा होतो, कारण की ते जे 4-5 पाण्याने धुते ना मी, त्याच्यामुळे एकदम मोकळा होतो साबण. लागतं जास्ती खूप साबण खिचडीमध्ये. फक्त एकदम मोकळा मोकळा झाला साबण, चिकट नाही काय नाही. अशा पद्धतीने जर बनवला ना छान होतं. किती छान दिसतो बघा, आणि एकदम मोकळा मोकळा झालाय. बटाटे वगैरे मिरच्या छान दिसत आहे, कूट पण भरपूर टाकलेला आहे. कमेंट करून सांगा कसं झालंय. झालं बरोबर वेळेत झालं. या तुम्ही पण सर्वांनी फराळ करायला. बसतो आता, आवरून घेतो थोडंसं आणि बसतो आम्ही फराळ करायला. 4 वाजता चहा वगैरे बनवला, चहा घेतला आणि मग निघालो आम्ही मंदिरात जाण्यासाठी. तर आता निघालेलो आहोत आम्ही मंदिरात. कोणतं मंदिर आहे सांगा? विहितगाव देवळी कॅम्प येथील प्रति पंढरपूर या ठिकाणी आम्ही आज आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी जात आहोत. ओके, ते मला माहिती नव्हतं, त्यांच्या शाळेकडे आहे म्हणून ते सांगताय. ठीक आहे, म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांना सांगायला लावलं मी. घरापासून बरंच दूर आहे, मला वाटतं 1 तास लागला असेल आम्हाला इथं मंदिरात येण्यासाठी. गर्दी होती बऱ्यापैकी, पण सकाळी जर आला असतो तर खूपच गर्दी राहिली असती. किती छान आहे विठ्ठलाची मूर्ती. दर्शन वगैरे घेतलं, दर्शन पण एकदम छान शांततेत झालं दर्शन, गर्दी नसल्यामुळे. आपल्याला पंढरपूरला तर जाणं होत नाही, मग इथल्या इथं देवाच्या दर्शनाला तर जाऊ म्हटलं. खूप छान झालं दर्शन, एकदम असं खूप मनाला छान पण वाटलं. बघा इकडं देवी आहे, इकडं छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या पाया पडलो आणि मग निघालो. मंदिरामधले सर्व देवांचे दर्शन घेतले आणि मग निघालो. थोडंसं पुढच्या बाजूला पण मंदिर आहे महादेवाचं वगैरे, तर मग तिथे पण जायचं होतं आम्हाला. मग तिकडे पण म्हटलं चला आपण आलोच इथपर्यंत, तर महादेवाचं दर्शन पण घेऊ आपण. तर बघा इकडे ना एक बाबा विठ्ठलाची मूर्ती काढत होते लिंगावरती, खूप छान काढत होते. आणि बघा वातावरण पण किती छान झालेलं आहे, सुंदर आहे. सगळं नदीचं पाणी इकडे मंदिराकडे आलेलं होतं, एकदम चिखल चिखल झालेला होता. आणि इकडे साईडलाच नदी, खूप मोठी नदी, तुम्हाला दाखवेल मी पुढे व्हिडिओमध्ये आहे. मग दर्शन वगैरे घेतलं दोन्हीकडचं मंदिरातलं. हे आहे मंदिर, हे कुठे मंदिर आहे, कोणी कोणी गेलेलं आहे ह्या मंदिरामध्ये, मला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे सर. ही आहे ती नदी. इतकं पाणी होतं ना, खूप पाणी होतं खाली. आम्ही महादेवाच्या मंदिरात पाया पडायला गेलो होतो ना, तिथपर्यंत पाणी आलेलं होतं. आणि हे मंदिरामधून दिसतं एवढं पाणी, बघा विठ्ठलाच्या मंदिरामधून दिसतं हे पाणी. खूप छान वाटत होतं. आलेलो आहोत घरी, बराच उशीर झाला, 7-8 वाजून गेलेले आहेत. आता साबुदाणा वडे बनवायचे आहेत, तर चला इथं बटाटे लावून घेते कुकरला. बाकीचं सामान मिक्सरमधून काढून घेते, मिरची वगैरे कूट वगैरे काढायचं आहे ते. आत्ता चालू घरी, बराच उशीर झाला. दर्शन वगैरे छान झालं. आता बनवते साबुदाणा वडे. बटाटे उकडायला टाकते, बाकीचं दुसरं घेते आवरायला. बटाटे शिजेपर्यंत इकडे मी साबुदाणा वड्याला लागणार आहे शेंगदाण्याचं कूट काढून घेतलं मिक्सरमधून, मिरची काढून घेतली. 3-4 शिट्ट्यांमध्ये बटाटे पण शिजून झाले.
असे बारीक कट करून टाकलेले होते बटाटे, त्याच्यामुळे लवकर शिजले आणि चांगले शिजले. 4 शिट्ट्यांमध्ये बटाटे पण खूप छान शिजले होते, जसं वड्यांना पाहिजे तसंच. इथे सर्व बटाटे सोलून घेतले आणि मॅश करून पण घेतले. बघा किती छान शिजलेले आहेत. साबुदाणा घेतला, शेंगदाण्याचं कूट घेतलं, मिरची घेतली मिक्सरमधून काढलेली, मीठ टाकलं जेवढं लागतं तेवढं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. एकदम व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाणी काहीच नाही टाकायचं, थोडं पण पाणी नाही टाकलेलं मी याच्यामध्ये. साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी चटणी पण बनवायची होती शेंगदाण्याची. इथे शेंगदाण्याची चटणी पण बनवून घेतली, कारण त्याच्याशिवाय चवच नाही साबुदाणा वड्याला, नुसते खाल्ले जातच नाही. तयारी झालेली आहे साबुदाणा वड्याची आणि चटणी पण झालेली आहे. इकडे बघा किती छान झाली चटणी, एकदम घट्ट अशी छान शेंगदाण्याची चटणी पण बनवली. चला तर आता मी लागते आता साबुदाणा वडे बनवायला. हाताला तेल लावून घेतलं, म्हणजे चिकटत नाही हाताला जास्ती. थोडंसं हाताला तेल लावून घेऊन मीडियम असा गोळा तयार करून घेतला आणि छान असं वडे बनवले. बघा किती छान झालेले आहेत वडे. 3-4 वडे बनवून घेतले आणि मग तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये सोडून दिले. बघा किती एकदम जास्त कडक तेलामध्ये पण नाही सोडायचे, मीडियम असं तेल तापू द्यायचं आणि मग सोडायचे. नाहीतर मग जास्त कडक तेलामध्ये सोडले ना, वरचंच तळलं जातं आणि आतमध्ये तसं कच्चे राहतात. त्याच्यामुळे जास्त कडक तेलामध्ये नाही सोडायचे. लगेच पलटी नाही करायची. लगेच पलटी करायला गेलं ना, काही वडे फुटून जातात. त्याच्यामुळे थोडंसं थांबायचं. जी बाजू टाकलेली असते ना तेलामध्ये, ती बाजू पूर्ण म्हणजे असं चांगलं तळल्याशिवाय दुसरी बाजू पलटी नाही करायची, नाहीतर लगेच फुटून जातात तेलामध्ये काही वडे, असं होतं. पण जात असतो आम्ही वडे खायला, पण असं एकादशी चतुर्थी काही असेल ना तर खूप गर्दी असते तिथं सायंतारावरती. त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ द्या, एवढं गर्दीत जाण्यापेक्षा मी माझंच बनवते घरी. बघा किती छान झालेले आहेत. बाहेर हॉटेलमध्ये भेटतात तसे झालेले आहेत का वडे, मला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तर या सर्वांनी वडे खायला. छान छान पाऊस पडत आहे बाहेर, गरम गरम वडे खायला अजून भारी वाटतं, चटणी आणि वडे. कसा वाटला ब्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, भेटू नंतर नवीन एका ब्लॉगमध्ये.